महाराष्ट्र. तर माझा आपला जो आजचा विषय आहे तो लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-केवायसी संदर्भामध्ये आहे. माझ्याकडे बरेच व्हिडिओ तुम्ही पाठवले आणि मला बरेच मेसेज सुद्धा सध्या येत आहेत. मी 2 दिवस बिझी असल्यामुळे मी व्हिडिओ नाही शेअर करू शकले. पण जी ई-केवायसी संदर्भामध्ये आता जी काही अफवा पसरवलेली आहे, अशी अफवा कोणीही पसरवू नये. कारण या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण जी माहिती देतो ही खात्रीशीर माहिती असते. आपल्या शब्दामध्ये किंवा आपल्या व्हिडिओमध्ये कुठेच खोटी माहिती नसते. मी आता 2 दिवस झालं जरी मी व्हिडिओ शेअर नाही केला तर मी व्हिडिओ पाहते आणि तुम्ही पण पाहत असाल आणि तुमच्याच कमेंट सुद्धा मला येत आहेत. आता कमेंट काय आहे, तर आदितीताई तटकरे महिला बाल कल्याण विभाग मंत्री यांनी सांगितलेलं आहे, आमच्या बऱ्याच महिलांची ई-केवायसी बाकी आहे, त्यांनी ई-केवायसी करून घ्यावी. अजिबात नाही. त्यांच्याकडनं जी पोस्ट आलेली आहे ना, ती पोस्ट अशी आहे की ज्या महिलांची केवायसी झालेली आहे किंवा केवायसी मध्ये चूक झालेली आहे, 2 प्रश्न जे आपल्याला दिले होते ते 2 प्रश्नांमध्ये आपल्याकडून जी चूक झाली होती, तर त्याच्यासाठी त्यांनी मध्ये 1 महिना म्हणजे 31 मार्च ही आपली शेवटची तारीख होती ई केवायसी दुरुस्तीमध्ये. आलं का लक्षात? त्याच्यानंतर त्यांनी परत 1 एप्रिलला प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे सांगितलं की ज्या महिलांची ई केवायसी दुरुस्ती करायची बाकी आहे त्या महिलांनी ई केवायसी दुरुस्ती करून घ्यावी. त्यांना परत आम्ही 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत वेळ देत आहोत. हे त्यांनी सांगितलंय. त्यांनी काय सांगितलंय, जर तुमच्या ई केवायसी मध्ये चूक झाली असेल तर तुम्ही ई केवायसीची दुरुस्ती करू शकता, असं त्यांनी सांगितलंय. याच्यामध्ये कुठेही नवीन ई केवायसी सुरू नाही. जरी हे न्यूज मधून पण दाखवत असतील तरी पण असं नाही. काय होतं माहितीये का, एक तर काही माहिती नसतं आणि थोडीशी तिकडनं इकडनं माहिती गोळा करायची आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे. तर हे जे कोणी करत असतील त्यांनी करू नका असं कोणीही. आमच्या बऱ्याच बहिणींची पात्र असून सुद्धा अजूनही केवायसी झालेली नाही, त्यामुळे चुकीचे व्हिडिओ अजिबात शेअर करू नका. त्यांना समजत नाहीये की कुठे जाऊन ई केवायसी करायची, कारण पोर्टलवरती ऑप्शनच नाहीये नवीन ई केवायसीचं. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्यांनी ई केवायसी दुरुस्तीचं ऑप्शन दिलेलं आहे. तर कुठेतरी हे महिलांची दिशाभूल करण्याचं काम आहे. असे जे चुकीचे व्हिडिओ तुम्ही शेअर करत आहात त्याच्या माध्यमातून मला सांगायचं एकच आहे, असं चुकीचे व्हिडिओ शेअर नका करू. अगोदर या योजनेची खात्रीशीर माहिती घ्या आणि त्यानंतर व्हिडिओ शेअर करा. बऱ्याच अफवा पसरवलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आदितीताई तटकरे या बोलल्या आहेत त्या दिवशी की त्यांच्याकडे भरपूर जे आहेत ते पत्र गेलेले आहेत किंवा बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडे माहिती पाठवलेली आहे, त्याच्यात आपण सुद्धा आहोत. मी पर्सनली आदितीताईंना जे आहेत ते व्हॉट्सअप मेसेज केलेले आहेत. आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींची ई केवायसी ताई अजून बाकी आहे, संधी द्या. पात्र असून पण त्यांची केवायसी झालेली नाही म्हणून तरी सुद्धा अजून संधी देण्यात आलेली नाही. आणि आता त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा हे बोललेले आहेत की बऱ्याच महिलांची केवायसी बाकी आहे म्हणून, पण तरीही अजून आपल्याला पोर्टलवर ऑप्शन देण्यात आलेलं नाही. तर असं कुठंतरी झालं नाही पाहिजे, मला असं वाटतंय. बऱ्याच सध्या अफवा पसरवलेल्या आहेत या योजनेच्या अंतर्गत. मी अजूनही सांगत आहे, ज्या एजन्सीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे एकदा त्यांच्याकडून यांनी खात्रीशीर माहिती घ्यावी. सरकारने यांच्याकडून माहिती घ्यावी ज्या एजन्सीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. कारण काय होतं ना, बोलण्यामध्ये काहीतरी फरक पडतो आणि मग जे बोलतात ना वरिष्ठ लोक तेच मग पब्लिक घेतं आणि तशा पद्धतीने ते बातम्या व्हायरल करतं. त्यामुळं मला असं वाटतंय की आता फक्त ही केवायसीची दुरुस्ती आहे. कोणीही कुठल्याही लिंकवर जाऊ नका. जरी कोणी तुम्हाला लिंक पाठवली तर त्या लिंकवर अजिबात जाऊ नका. अशा चुकीच्या लिंक सध्या येत आहेत. माझ्याकडे स्वतःकडेच एक व्हिडिओ आला होता की तुम्ही या लिंकवर जा, म्हणजे त्यांच्याकडे आला असेल एका ताईंकडे, त्यांनी मला पाठवला. त्या म्हणले ताई ई केवायसी सुरू झालेली आहे नवीन, हे काय आता येते ना सांगतायत नाही सगळे, या लिंकवर जा आणि ई केवायसी करा. तर असं कुठेही फसवणूक तुमची होईल असं काही करू नका. सध्या सगळ्यांना माहिती आहे खूप फ्रॉड चालू आहे. तर या योजनेच्या अंतर्गत कोणाबरोबरही फ्रॉड व्हायला नको म्हणून मी हे सांगत आहे. आपली ही माहिती खात्रीशीर आहे. तुम्ही इथं मला धन्यवाद देता पण आपले व्हिडिओ शेअर नाही करत. बघा तुम्ही जेवढे आपले हे व्हिडिओ शेअर कराल तेवढी फसवणूक कुणाची होणार नाही आणि कोणी फसत असेल तरी सुद्धा फसणार नाही आपले व्हिडिओ पाहिल्यावर. एवढं लक्षात घ्या. मला काही लगेच करोडो रुपये मिळत नाही तुम्ही माझा व्हिडिओ शेअर केला. माझा एकच उद्देश आहे, या महिलांना ज्यांची फसवणूक होतीये ना ते कुठेतरी थांबली पाहिजे. आता हे फसवणूकच झाली ना, कारण ई केवायसी काही सुरू नाहीये नवीन ई केवायसी, आणि वाटत पण नाहीये की आता आपल्याला हे ई केवायसी करण्याचं जे ऑप्शन आहे ना ते आत्ता मिळेल. मला असं वाटतंय बहुतेक हे जून मध्येच ऑप्शन देण्यात येईल. त्याच्यामध्ये आत्ताच्या बातम्या होत आहेत 71 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत.
अपात्र असून सुद्धा त्यांना जवळपास 21,000 कोटीच्या वरती जे आहे तो त्यांच्या खात्यामध्ये ते 1,500 रुपये प्रमाणे एवढ्या 71 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत, असे जे काही बातम्या सध्या येत आहेत. तर मी पहिल्यापासूनच मी सांगत आहे बघा, आता हे काय खरं असेल खोटं असेल जे काही असेल त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. आपल्याला फक्त खात्रीशीर माहिती द्यायची आहे. आमच्या बहिणींची कुठेतरी फसवणूक नको व्हायला एवढं आमचं म्हणणं आहे. ज्या आमच्या पात्र लाभार्थी आहेत, पात्र लाभार्थी असून त्यांना लाभ मिळत नाहीये याची खरंच मी सांगते सरकारला. मी तुम्हाला शिकवते असं पण नाही, पण मी खरंच सांगते सरकारला, महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते. महिला व बाल कल्याण विभाग मंत्री आदित्यताई तटकरे, आपणास माझी विनंती आहे, कृपया करून या एजन्सीकडून थोडी माहिती घ्या. तुम्ही चाललंय काय योजनेच्या अंतर्गत? असं कसं काय होऊ शकतंय ना की अपात्र असूनही लाभ मिळतोय आणि पात्र असून केवायसी करायला आमच्या लाडक्या बहिणींना संधी दिली जात नाही. मी तुम्हाला शिकवायचं काम करत नाहीये, पण या योजनेवर मी पहिल्या दिवसापासून काम करते, त्यामुळे मला माहितीये अशा कितीतरी महिला माझ्या संपर्कात आहेत. माझ्या सर्व सोशल मीडियाच्या अंतर्गत, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत त्यांची केवायसी झाली नाही. ताई, आपल्या चॅनलच्या इथं आता कमेंट बॉक्स मध्येच बघा तुम्ही की किती महिला म्हणतायत की आमची केवायसी झाली नाही ताई, झाली नाही ताई. कृपया एकदा संधी द्या, संधी द्या. पात्र असून या महिलांचा लाभ जवळपास नोव्हेंबर पासून, म्हणजे जवळपास नोव्हेंबर पासून या महिलांचा जो आहे तो लाभ बंद आहे. तर असं कुठंतरी झालं नाही पाहिजे, मला असं म्हणायचं आहे. आणि अशा अफवा सुद्धा कोणी पसरवू नका, एवढंही मला सगळ्यांना सांगायचं आहे. त्यामुळे सरकारने खरंच या योजनेच्या अंतर्गत थोडं लक्ष घालणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि खरंच ज्या पात्र आहेत ना त्यांना संधी द्या आणि त्यांची केवायसी होऊ द्या. जेवढ्याही महिला आता केवायसी मध्ये अपात्र झाल्या असतील, जसं ही आपली जी केवायसी होती ती पात्र ठरण्यासाठी होती, तर आपल्याकडे आता जी माहिती येत आहे सर्व सोशल मीडियाच्या अंतर्गत की 71 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. तर मला असं वाटतं असं झालं नाही पाहिजे. ही योजना गोरगरीब, गरजू, निराधार आणि महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी होती. तर त्याच महिलांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. वारंवार माहिती पाठवून सुद्धा अजूनही आमच्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची संधी दिली जात नाहीये. सरकारने थोडं या योजनेच्या अंतर्गत लक्ष घालावं आणि कुठेही या योजनेला गालबोट लागू नये, हीच माझी पहिल्या दिवसापासून अपेक्षा आहे आणि माझी शेवटपर्यंत हीच अपेक्षा राहील असं मला वाटतंय. बाकी तुम्ही कोणीही कुठेही कुठल्याही लिंकवर जाऊ नका. जसं ही नवीन केवायसी होईल तसं मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका. आपलं लक्ष आहे सगळ्यात अगोदर मीच तुम्हाला केवायसीची दुरुस्तीबद्दल जी वेळ वाढली ना तेव्हा सांगितलं होतं. आता सुद्धा मी तुम्हाला ही खात्रीशीर माहिती देईल ज्यावेळेस ह्या योजनेच्या अंतर्गत नवीन केवायसी सुरू होईल. आलं का लक्षात? तर मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. आपलं हे लोकेशन कसं वाटलं? थोडंसं आज वेगळं लोकेशन घेतलेलं आहे. तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुमची पण केवायसी झाली नसेल तर जरूर कमेंट करा. तुमचं मत डायरेक्ट व्यक्त करा, काही प्रॉब्लेम नाही. आपलं मत व्यक्त करायला कुठेच प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्कीच व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि इतर लाडक्या बहिणींपर्यंत आपल्या या व्हिडिओला जरूर शेअर करा.